आता लग्नाचा सीझन आला, सगळी लोक लग्न करतात. सिनियर्स तर करत होते, क्लासमेट्स पण करत होते. आता ज्युनियर्स तर एका वर्षाच्या आत लग्न करून पोरं बाळा पण जन्माला घालतात. करा. अरेंज मॅरेजवाल्यांनी तर दुसऱ्याच दिवशी बेस्ट हबी इन द वर्ल्ड, बेस्ट वाईफ इन द वर्ल्ड असे स्टेटस टाका, मला काही प्रॉब्लेम नाही. पण जर मी कोणाच्या लग्नात गेले नाही तर मी कोणाची तरी स्टोरी टाकली तर मला कोणी स्टोरीचा रिप्लाय म्हणून नाही तर मला समोर कोणी विचारू नका की मी कधी लग्न करते. मला जर कोणी विचारलं तर मी एक लिस्ट करणार आहे. माझ्या सगळ्या लग्नाचा खर्च, त्यात म्हणजे हॉलचा खर्च, जेवणाचा खर्च, परत माझ्या सगळ्या कपड्यांचा खर्च, सगळ्या फंक्शनचा, माझ्या मम्मीच्या सगळ्या फंक्शनचा खर्च, फंक्शनच्या कपड्यांचा खर्च, परत माझे सगळे भाऊ बहिणी, परत माझी सगळी फॅमिली, जॉईंट फॅमिली आमची, त्यांचा सगळा कपड्यांचा खर्च वेगवेगळा, परत माझी चप्पला पण लागते ना, माझा सगळा खर्च म्हणजे कॉस्ट्युम विथ ज्वेलरी प्लस चप्पल पण, हे सगळं पाहिजे. परत मेन सोनं तर राहीलच ना, आणि रुखवतीचा खर्च, आहेर देणं घेणं जे लागतं, बस्ता बांधायचा असतो, ते सगळं मला खर्च देत असेल तर मला विचारा की मी लग्न कधी करते. आणि मेन गोष्ट तर राहिलीच की मुलगा घेऊन या सोबत, मग लग्न करते मी. चांगली मुलगी सुखात एकटी दिसत नाही का तुम्हाला? लग्न कधी करते, लग्न कधी करते, ऐकून ऐकून इरिटेट व्हायला लागलंय मला जर आता कोणी विचारलं ना, मी सरळ त्यांना ती लिस्ट पाठवणार आहे. गप्पा बसा, लग्न कधी करते, लग्न कधी करते.